Hello students, मी नाटे मॅडम. Students, today we have to learn graphical method for solving simultaneous equation. आज आपण simultaneous equation सॉल्व करण्याची ग्राफिकल मेथड शिकणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इलिमिनेटिंग व्हेरिएबल मेथड शिकलो. ती मेथड नववीत पण बघितली होती आपण आणि ह्यावर्षी पण बघितलेली आहे. आता ह्यावर्षी आणखीन आपण ग्राफिकल मेथड शिकणार आहोत. तर ग्राफिकल मेथड म्हणजे काय, तर प्रत्येक जो लिनियर इक्वेशन असतो, प्रत्येक लिनियर इक्वेशन त्याचा जर आपण ग्राफ काढला तर तो ग्राफ लाईन असतो. ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इज अ लाईन. कोणत्याही लिनियर इक्वेशनचा ग्राफ हा एक स्ट्रेट लाईन असतो. आणि म्हणून जर आपण दोन लिनियर इक्वेशन घेतले, सो इफ वी ड्रॉ द ग्राफ ऑफ टू लिनियर इक्वेशन्स, दोन लिनियर इक्वेशन म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन. जर आपण सायमल्टेनियस इक्वेशन घेतले आणि त्याचे आपण जर ग्राफ ड्रॉ करायला सुरुवात केली तर ते दोन ग्राफ काय असणार आहेत, तर ते दोन ग्राफ असणार आहेत स्ट्रेट लाईन. आणि ह्या ज्या स्ट्रेट लाईन आहेत, इथे बघा, इथे तुम्हाला दिसत आहेत, ही एक स्ट्रेट लाईन आहे, ही एक स्ट्रेट लाईन आहे. तर ह्या ज्या दोन स्ट्रेट लाईन आहेत, ह्या स्ट्रेट लाईन काय आहेत, तर ही स्ट्रेट लाईन x + y = 6 या इक्वेशनची, लिनियर इक्वेशनचा ग्राफ आहे. आणि ही स्ट्रेट लाईन आहे, ही आहे ती x - y = 4 या स्ट्रेट लाईन, या लिनियर इक्वेशनची ही स्ट्रेट लाईन आहे. आणि जेव्हा हे दोन ग्राफ असतात, इफ दॅट टू लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर, जर हे लिनियर इक्वेशनचे जे ग्राफ आपण काढले आणि ते जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, इफ दॅट टू लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट, देन दोज कोऑर्डिनेट्स आर द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. तेव्हा ते जे त्याचे इंटरसेक्शन पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असतात, हे कोऑर्डिनेट्सच काय असतात, आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनचे काय असतात, तर सोल्युशन असतं. म्हणजे परत एकदा सांगते की कोणत्याही लिनियर इक्वेशन जर आपण घेतला आणि त्याचा ग्राफ जर ड्रॉ केला तर तो ग्राफ काय असतो, स्ट्रेट लाईन असतो. आणि जर आपण सायमल्टेनियस इक्वेशन घेतले, म्हणजे दोन लिनियर इक्वेशन घेतले आणि त्या दोन लिनियर इक्वेशनचा जर समजा आपण ग्राफ काढला, तर ते ग्राफ म्हणजे काय असणार आहेत, तर ते दोन स्ट्रेट लाईन्स असणार आहेत. आणि जर त्या दोन स्ट्रेट लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर तो इंटरसेक्शन पॉईंट जो असतो, तो इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनचा सोल्युशन असतं. इंटरसेक्शन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स जे आहेत, हे कोऑर्डिनेट्स काय असतात, तर आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असतं. आता प्रश्न असा आहे की लिनियर इक्वेशनवरनं ग्राफ कसा काढायचा. समजा तुम्हाला x + y = 6 हे लिनियर इक्वेशन दिलंय, तर x + y = 6चा हा जो ग्राफ ड्रॉ केलेला आहे, हा काढायचा कसा, किंवा x - y = 4चा हा जो स्ट्रेट लाईन ग्राफ काढलेला आहे, तो कसा काढायचा. तर आधी x + y = 6 ह्या इक्वेशनच्या एक्सच्या आणि वायच्या दोन 3 किंवा 3-4 ज्या सोल्युशन आहे ते काढून घ्यायचं. म्हणजे एक्सच्या काही व्हॅल्यू घ्यायच्या आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या, असे 4 सोल्युशन कमीत कमी काढायचे. आणि हे जे 4 सोल्युशन म्हणजे पॉईंट्स असतील, एक्स आणि वाय, तर हे पॉईंट्स आपण ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचे. तर आपण बघूया की x + y = 6 याचे पॉईंट्स कसे काढायचे. म्हणजे कोणत्याही इक्वेशनचे, लिनियर इक्वेशनचे पॉईंट्स कसे काढायचे. x + y = 6 हा आपला काय आहे, पहिलं लिनियर इक्वेशन आहे. आणि दुसरं लिनियर इक्वेशन आहे आपलं x - y = 4. आता हे दोन्ही अतिशय इझी आहेत. आता बघूया आपण x + y = 6चे आपण कशा पद्धतीने पॉईंट्स काढणार आहोत. काय करायचं, हा x आणि हा y यातला एक व्हेरिएबल इथे ठेवायचा आणि दुसरा या बाजूला आणायचा. आपण y इथेच ठेवूया, y = 6. हा x इकडे आणल्यावर काय होईल, 6 - x. इथे पण तसंच करूया. आपण हा जो y आहे, हा y इकडेच ठेवू आणि x इकडे आणू, -y
इज इक्वल टू 4 मायनस एक्स. म्हणजे काय येईल हे, वाय इज इक्वल टू, हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह केला, हा पण पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह करूया आणि हा पॉझिटिव्ह करूया. म्हणजे वाय इज इक्वल टू काय आलं, एक्स मायनस 4 आणि इथे आलं वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. आता आपण एक्सच्या वेगवेगळ्या किमती घ्यायच्या आणि वायच्या शोधून काढायच्या. म्हणजे समजा तुम्ही एक्सच्या जर किमती घेतल्या, 1 मिनिट मी जरा इथे ड्रॉ करते. एक्स आणि वायच्या वेगवेगळ्या कमीत कमी 3 ऑर्डर पेअर शोधून काढायच्या. तर इथं काय करायचं, एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या 0, 1, 2, 3 आणि त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून वायच्या व्हॅल्यू काढून शोधायच्या. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज म्हणजे आपले एक्स आणि वायचे काय असणार आहेत, पॉईंट्स असणार आहेत, म्हणजेच कोऑर्डिनेट्स असणार आहेत. आणि हे कोऑर्डिनेट्स आपण ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आणि मग आपल्याला ते जॉईन केल्यावरती स्ट्रेट लाईन जी मिळेल ती त्या करस्पॉन्डिंग इक्वेशनचा ग्राफ असणार आहे. आता बघा इथे आपण इथं एक्स वाय आणि ऑर्डर पेअर एक्स वाय, एक्स वाय ऑर्डर पेअर एक्स वाय. आता इथं वायची किंमत मिळणार आहे आपल्याला, एक्सच्या वेगवेगळ्या किमती घेऊ. आता 6 आहे, इथं एक्सची किंमत आपण समजा घेतली 0, 1, 2, 3 पण घेऊ वाटल्यास. आता टाका इथं किंमत वाय इज इक्वल टू 6 मायनस पहिली किंमत टाका 0. काय आन्सर आलं, 6च आन्सर आलं. आन्सर किती आलं, 6 आलं. म्हणजे जर तुम्ही एक्सची किंमत 0 घेतली तर वायची किंमत काय येते, 6 येते. म्हणजे आपल्याला ऑर्डर पेअर मिळाला 0, 6. समजा तुम्ही वायची किंमत 1 घेतली, एक्सची किंमत 1 घेतली तर काय येणार आहे, 6 मायनस 1. 6 मायनस 1 किती सांगा, 6 मायनस 1 म्हणजे 5. म्हणजे आपल्याला इथे किती आन्सर आलं, 5 आलं. म्हणजे ऑर्डर पेअर काय आली, 1, 5. समजा तुम्ही एक्सची किंमत घेतली 2 तर वायची किंमत काय येणार आहे, 6 मायनस 2 म्हणजे किती येणार आहे, 4. मग इथे किती येणार आहे, 4. म्हणजे 2, 4. समजा 3 घेतली तर काय येणार आहे, 6 मायनस 3 म्हणजे 3. वाय इज इक्वल टू 6 मायनस 3 म्हणजे काय येणार आहे, 3. म्हणजे इथं येणार आहे किंमत 3. म्हणजे ऑर्डर पेअर येणार आहे 3, 3. अशा पद्धतीने आपल्याला किती मिळाले आहेत पेअर्स, 4. तुम्ही 3 पेअर काढल्या तरी चालतात. 3 पेअरमध्ये सुद्धा आपल्याला लाईन काढता येते, 2 पेअरमध्ये पण काढता येते. आता पहिला जो पॉईंट आहे 0, 6, नंतर आहे 1, 5, नंतर आहे 2, 4, नंतर आहे 3, 3. आता आपण एक एक पॉईंट प्लॉट करूया आणि किंवा हा आपण सोडवून घेऊया आणि मग इथं हे दोन्ही सोडवल्यावर मग आपण पॉईंट प्लॉट करू. आता इथं वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4. मग एक्सच्या आपण वेगवेगळ्या किमती घेऊ. एक्सची किंमत आपण घेऊया 0, 1, 2, 3 आणि वायच्या किमती शोधून काढूया. आता बघा वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4. एक्स मायनस 4 म्हणजेच पहिल्यांदा 0 मायनस 4. मग 0 मायनस 4 म्हणजे काय आन्सर येईल, -4 येईल. वाय इज इक्वल टू -4 म्हणजे एक्सची किंमत जर 0 घेतली तर वायची किती येते, -4 येते, -4. आता एक्सची किंमत 1 घेऊया. वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4 म्हणजे 1 मायनस 4. 1 मायनस 4 म्हणजे 4 मधनं 1 गेला म्हणजे 3 येईल आणि याला उत्तराला साईन कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं, म्हणजे -3 येईल. म्हणजे इथे किती येईल, -3. आणि इथे आपण समजा घेतलं 2 मायनस एक्स मायनस 4 म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4 म्हणजे 2 मायनस 4. 2 मायनस 4 येईल -2 म्हणजे इथं येणार आहे -2. इथं येणार आहे
-1. अशा पद्धतीने आपल्याला ऑर्डर पेअर कोणते मिळाले? तर ऑर्डर पेअर आपल्याला मिळाल्या 0 -4, 1 -3, 2 -2, 3 -1. आता आपण हे दोन्ही ग्राफ याच्यावरती कशा पद्धतीने आपण प्लॉट करायचे ते बघूया. आता 0, 6 पहिल्यांदा आपण हा ग्राफ इथे काय करूया? प्लॉट करूया. पहिल्यांदा काय घेऊया? 0, 6. आता 0 कुणाचा? एक्सचा, आणि वायचा काय आहे? 6. लक्षात ठेवा, जर एक्सचा 0 असेल तर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट वाय ॲक्सिसवर असेल, हे लक्षात ठेवा. जर एक्सचा 0 असेल तर हा पॉईंट कुठे शोधायचा? तुम्ही वाय ॲक्सिसवर शोधायचा. तर वाय ॲक्सिसवरती 6 शोधूया आपण. वाय ॲक्सिसवरती 6, हा वाय ॲक्सिस आहे, त्याच्यावर 6 कुठे आहे? बघा, हा झाला आपला पहिला पॉईंट. कुठला पॉईंट आहे हा? 0, 6. मुलांनो, मी ग्राफवरती रेड पेन, ब्लॅक पेन यूज करते, तुम्ही करायचा नाही. तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून मी इथे पेन यूज करते आहे, रेड पेन आणि ब्लॅक पेन. तुम्ही मात्र पेन्सिलीनीच ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता 0, 6 हा आपण काय केला? इथे प्लॉट केला. आता 1, 5 हा 1 कुणाचा? एक्सचा, आणि वायचा काय? 5. मग 1 घ्या कुणाचा? एक्सचा 1. एक्सचा 1 कुठे आहे? हा आहे. आणि वायचा काय आहे? 5. वायचा 5 हा आहे. दोघं कुठे इंटरसेक्ट होत आहे? दोघं कुठे मिळत आहेत एकमेकांना? इथं. हा जो पॉईंट आहे तो आहे 1, 5. हा झाला आपला सेकंड पॉईंट. आता आपण थर्ड पॉईंट घेऊ. 2, 4. 2 कुणाचा? एक्सचा, आणि 4 कुणाचा? वायचा. हा 2 आणि हा 4 हे दोघं कुठे भेटत आहेत? तर इथं भेटत आहेत. हा झाला 2, 4. तिसरा पॉईंट आहे 3, 3. आता 3, 3 पॉईंट म्हणजे एक्सचा पण 3 आणि वायचा पण 3. एक्सचा 3 हा आहे आणि वायचा 3 हा आहे. हे दोघं एकमेकांना कुठे भेटत आहेत? तर इथे भेटत आहेत. मग हा झाला. मग हे जे 4 पॉईंट आहेत 0, 6, 1, 5, 2, 4, 3, 3 हे 4 पॉईंट्स आपण जर पट्टीने जोडले तर तुम्हाला काय दिसायला लागली? ही स्ट्रेट लाईन दिसायला लागली. आणि ही जी स्ट्रेट लाईन आहे ही लाईन कोणत्या इक्वेशनवरून तुम्ही काढली आहे? तर तुम्ही x + y = 6 या इक्वेशनवरून तुम्ही ती ड्रॉ केलेली आहे. आणि म्हणून ह्या लाईनचं इक्वेशन आहे x + y = 6. डिड यू अंडरस्टँड की आपण कशा पद्धतीने इक्वेशनला y इक्वल केलं आणि एक्सच्या वेगवेगळ्या किमती घेतल्या आणि वायच्या शोधून काढल्या आणि मग जो ऑर्डर पेअर मिळालेला आहे ह्या ऑर्डर पेअरला आपण ग्राफ पेपरवरती प्लॉट केलं. जॉईन केल्यानंतर जी स्ट्रेट लाईन आली तिला आपण त्या इक्वेशनचं नाव दिलं. आता आपण सेकंड इक्वेशन कोणतं आहे बघूया. x - y = 4. आता x - y = 4 म्हणजेच काय? तर अर्थात तुम्ही हा y इकडे आणला असतं तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नसता आला. पण मी y इथेच ठेवला, x इकडे आणला. -y = 4 - x. मग हा y, मग हा 4 जो आहे हा निगेटिव्ह आहे, हे सगळं पॉझिटिव्ह, हे सगळं आपण साईन चेंज करू. निगेटिव्हचा हा झाला पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. मग हे लिहिताना x अलीकडे लिहू. y = x - 4. तुम्ही हे इक्वेशन असं सोडवलं असतं तरी चाललं असतं. x - y = 4 आणि y इकडे आणायचा. x = 4 + y असं सोडवलं असतं तरी चाललं असतं. वायच्या वेगवेगळ्या किमती घ्यायच्या आणि एक्सच्या काढायच्या तरी चाललं असतं, काही फरक नसता पडला. पण आता आपण असं सोडवलंय मग मी हे सांगते तुम्हाला. आता एक्सच्या वेगवेगळ्या किमती कोणत्या घेतल्या आपण? 0, 1, 2, 3 कुठल्याही घेऊ शकतो आपण. असं काही नाही की ह्या मी घेतल्या तुम्ही त्याच घेतल्या पाहिजे. फक्त आपल्या ग्राफवरती आपल्याला जास्तीत जास्त -7, 7, 9 इथपर्यंत असतं. त्याच्या पुढे जर गेले तर आपला ग्राफ बसत नाही ना, म्हणून आपण ह्या किमती घेतो. ठीक आहे, चला आता आपण सोडूया. आता एक्सची किंमत 0 घेतली. x - 4 म्हणजे 0 - 4. आता 0 - 4 म्हणजे वायची व्हॅल्यू आली -4. आता एक्सची किंमत जर 1 घेतली तर 1 - 4. 1 - 4 म्हणजे 4 मधनं 1 गेला 3. पण येथे उत्तराला आपण मोठ्या नंबरचं चिन्ह देतो. हे नेहमी लक्षात ठेवा. प्लस मायनसचा गोंधळ जर झाला तर ग्राफ चुकतोच आपला. त्यामुळे प्लस मायनसचा गोंधळ होऊ देऊ नका. तर इथे -3 आलं. आता इथे 2 घेतली समजा आपण. एक्सची किंमत घेतली 2. एक्सची किंमत 2 घेतल्यामुळे x - 4 म्हणजे काय? 2 - 4. आता 2 - 4 म्हणजे काय? 2तनं 4 गेले म्हणजे 4तनं 2 गेले. 4तनं 2 गेले किती? 2. पण उत्तराला मायनस साईन का द्यायचं? कारण तुम्ही मोठ्या नंबरची साईन दिली मायनस. मग इथे -2 त्याप्रमाणे इथे -1 येईल. आता हे जे 4 ऑर्डर पेअर आहे ते आपण प्लॉट करूया.
पहिला पेअर जो आहे इथं ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचा 0 -4. काय सांगितलं होतं मी तुम्हाला मगाशी, जर एक्सचा कोऑर्डिनेट 0 असेल तर तो जो ऑर्डर पेअर आहे तो कुठे मिळतो आपल्याला, तर तो आपल्याला वाय ॲक्सिसवर मिळतो. मग हा तुम्ही कुठे शोधायचा, तर तुम्ही हा वाय ॲक्सिसवर शोधायचा. तर वाय ॲक्सिसवर काय शोधायचं आहे तुम्हाला, इथं -4. इथं काय शोधलं तुम्ही 6. इथं काय शोधायचं -4. तर आता -4 बघूया आपण वाय ॲक्सिसवर कुठे आहे. बघा हा वाय ॲक्सिस आहे, तर हा झाला -4. म्हणजे हा कोणता पॉईंट आहे, हा पॉईंट आहे 0 -4. नंतर 1 -3, एक्सचा 1 आणि वायचा -3 हा पॉईंट आला. नंतर 2 -2, एक्सचा 2 आणि वायचा 2 इथे भेटतात, हा झाला 2 -2. 3 -1, एक्सचा 3 आणि वायचा -1 इथे भेटतात, त्यामुळे हा झाला पॉईंट 3 -1. आता मग आपण हे जे 4 पॉईंट आहेत हे कुणाचे आहेत, x - y = 4 या इक्वेशनचे, ते आपण जॉईन केले. जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय मिळाली, तर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळाली. ही स्ट्रेट लाईन जी आहे, ही स्ट्रेट लाईन कोणत्या इक्वेशन मुळे मिळाली, तर x - y = 4 ह्या इक्वेशनमुळे मिळाली. आणि म्हणून ह्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे x - y = 4. अशा पद्धतीने आपण x + y = 6 ची लाईन ड्रॉ केली आणि x - y = 4 ची लाईन ड्रॉ केली. पण तुम्ही बघा ह्या दोन लाईन ज्या आहेत ह्या इथं इंटरसेक्ट होतात एका पॉईंटमध्ये. मग जो पॉईंट आहे ना इंटरसेक्शन पॉईंट, तो इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तोच आपल्या इक्वेशनचं सोल्युशन असतो. आता हा पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट आहे, कोणता पॉईंट आहे तो, एक्सचा 5 आणि वायचा कोणता आहे 1, म्हणून हा आहे 5, 1. तर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट ह्या दोन लाईनचं काय इंटरसेक्शन म्हणजे ह्या दोन इक्वेशनचा तो काय आहे, तर सोल्युशन आहे. बघा, देन दोज कोऑर्डिनेट्स आर द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. दोज कोऑर्डिनेट म्हणजे त्यांचे कोऑर्डिनेट म्हणजे कुणाचे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स हे आपल्या गिवन इक्वेशनचं सोल्युशन असतं. आणि म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे की इंटरसेक्शन पॉईंट ऑफ लाईन इज 5, 1. Therefore, solution of equation x + y = 6 and x - y = 4 is x = 5 and y = 1. x = 5 and y = 1. Therefore, solution is equal to x, y = 5, 1. अशा पद्धतीने आपण हा ग्राफ ड्रॉ करायचा. 3 ते 4 मार्काला हा तुम्हाला ग्राफ हे सोल्युशन काढायला येतं. मुलं सगळं करतात पण हे सेंटेन्स लिहित नाहीत. आणि हे सेंटेन्स याला 1 मार्क असतो, कारण मूळ प्रश्नच आपल्याला विचारलेला आहे की सोल्युशन सांगा. आपण इथपर्यंत करतो आणि सोल्युशन सांगायचं विसरतो. त्यामुळे हे जे आहे इंटरसेक्शन पॉईंट हा सोल्युशन असतो हे शेवटी लिहिणं गरजेचं असतं. त्याला 1 मार्क असतो. ह्या लाईनला 1 मार्क्स, ह्या लाईनला 1 मार्क्स आणि याला 1 मार्क्स आणि याला 1 मार्क्स, असं 4 मार्काला उदाहरण असतं हे किंवा 3 मार्काला उदाहरण असतं. पुन्हा इथं तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. ह्या पॉईंटची प्रॅक्टिस केली पाहिजे. ग्राफ ड्रॉ करता येतो सगळ्यांना, पण हे पॉईंट तुम्ही स्वतः न बघता शोधून काढले पाहिजे. याची प्रॅक्टिस जर केली तर ग्राफचे मार्क नक्कीच मिळतात आपल्याला. तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणून प्रॅक्टिस करायला आपण सुरुवात केली पाहिजे. आता आपण हे एक्झाम्पल पाहिलं, अजून आपण एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2. हे आपण प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल पाहतो आहोत. आता इथे बघा दुसरं एक्झाम्पल, x + y = 5, x - y = 3. आता मगाचप्रमाणेच आहे, फक्त इथे आकडे बदललेले आहेत. आता x + y = 5 म्हटल्यानंतर त्याचे पॉईंट, त्या इक्वेशन काय केलं आपण, x इकडे आणला तर काय मिळालं, y = 5 - x. आता मग याचे सोल्युशन काढूया. एक्सच्या किमती घेऊया 0, 1, 2. आता एक्सची किंमत जर 0 घेतली आपण तर वायची किंमत काय मिळेल, 5 - 0 म्हणजे 5 मिळेल. समजा एक्सची किंमत जर तुम्ही 1 घेतली तर वायची किंमत काय मिळेल तुम्हाला, 5 - 1. 5 - 1 म्हणजे 4. इथे 4 मिळाली. जर तुम्ही एक्सची किंमत 2 घेतली तर 5 - 2. 5 - 2 म्हणजे किती, 3. 5 - 2 = 3. अशा पद्धतीने आपल्याला हे 3 पॉईंट मिळाले. मग हे 3 पॉईंट आपण 0, 5, 1, 4, 2, 3 आपण याच्यावरती काय करायचे, प्लॉट करायचे. कुठले 0, 5, 1, 4, 2, 3 हे प्लॉट करायचे आणि स्ट्रेट लाईन काढायची. आता x - y =
3 हे इक्वेशन काय करूया आपण, x मायनस वाय इज इक्वल टू 3 आपण काय करायचा, हा y इकडे न्यायचा आणि 3 इकडे आणायचा. 3 इकडे आणल्यावर तो झाला -3 आणि y इकडे गेल्यावर तो झाला +y, हा मायनसचा प्लस झाला. म्हणजे एकूण तुम्हाला काय मिळालं, y इज इक्वल टू x मायनस 3 असं मिळालं. आता y इज इक्वल टू x मायनस 3 मिळाल्यानंतर आता समजा x ची किंमत जर 0 घेतली तर 0 मायनस 3 तर y ची काय मिळेल, -3 मिळेल. समजा x ची किंमत 1 घेतली, समजा 1 मायनस 3 म्हणजे त्यातनं गेला 2 आणि मोठ्या नंबरचं साईन म्हणजे इथे काय मिळालं, -2. आता x ची किंमत जर 2 घेतली, 2 मायनस 3 म्हणजे -1 इथे मिळालं -1. म्हणजे 0 मायनस 3 1 मायनस 2 2 मायनस 1 असे आपल्याला पॉईंट मिळाले. हे पॉईंट आपण काय करायचे, प्लॉट करायचे. आता बघा 0 -3 एक्सचा 0 कुठे येणार आहे, वाय ॲक्सिसवरती. वाय ॲक्सिसवर -3 शोधा. हे बघा 0 -3 नंतर 1 -2 हा 1 -2 नंतर 2 -1 मग हे तिन्ही पॉईंट जॉईन केले. जॉईन करून आपण लाईन ड्रॉ केली. आता ही लाईन कुणाची आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 3 या इक्वेशनची, आणि ही लाईन कुणाची आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5 याची. आता ह्या दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट झाल्या, तर 4-1 ला इंटरसेक्ट झाल्या आणि म्हणून हा 4-1 काय झाला, आपल्या ह्या दोन इक्वेशनचं, हे जे दोन इक्वेशन्स आहेत त्याचं ते काय आहे, सोल्युशन आहे. देअरफॉर इंटरसेक्शन पॉईंट कोणता आहे, एक्सचा 4 आणि वायचा 1. इंटरसेक्शन पॉईंट 4-1 is a solution of our given equation. Intersection point 4-1 is solution of equation xy is equal to 4-1. अशा पद्धतीने आपण हे सेकंड इक्वेशन काय केलेलं आहे, सेकंड पण काय केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. आता आपण थर्ड बघूया. थर्डमध्ये सुद्धा x प्लस वाय इज इक्वल टू 0 दिलेलं आहे आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 6 दिलेलं आहे. आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय येईल, एक्स हा वाय इकडे आणल्यावर एक्स इज इक्वल टू मायनस वाय येणार आहे. एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस वाय. आता एक्स इज इक्वल टू मायनस वाय येणार म्हटल्यानंतर एक्सच्या आपण वेगवेगळ्या किमती घेऊ आणि वायच्या शोधून काढूया. आता एक्सच्या आपण 0, 1, 2 या किमती घेतल्या आणि वायच्या कशा येतील, समजा एक्स इज इक्वल टू मायनस वाय असेल, एक्सची किंमत जर आपण 0 घेतली तर वायची पण काय येणार आहे, 0च येणार आहे. वायची किंमत सुद्धा 0च येणार आहे. एक्स इज इक्वल टू मायनस वाय, त्यामुळे एक्स इज इक्वल टू बघा, एक्स इज इक्वल टू मायनस वाय. एक्सची किंमत आपण घेतली 0 तर काय येणार आहे, किंवा वायची किंमत आपण घेतली 0 तर एक्सची किंमत काय येणार आहे, एक्सची किंमत येणार आहे 0. समजा वायची किंमत घेतली -1 तर एक्सची किंमत काय येणार आहे, एक्सची किंमत येणार आहे +1. अशा पद्धतीने किमती त्याच येणार आहेत, फक्त काय होणार आहे, साईन चेंज होणार आहे. जर तुम्ही एक्सची किंमत पॉझिटिव्ह घेतली तर वायच्या किमती निगेटिव्ह मिळतील. म्हणजे एक्सची किंमत 0 घेतली तर वायची 0 मिळेल. एक्सची किंमत जर 1 घेतली तर वायची -1 मिळेल. एक्सची किंमत जर 2 घेतली तर वायची काय मिळेल, -2 मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला हे ऑर्डर पेअर्स मिळतील, 0, 0, 1, -1, 2, -2. आता आपण हे काय करायचे, इकडे प्लॉट करायचे. बघा आता 0, 0 कुठे असणार आहे, ओरिजिनवर. 1, -1 एक्सचा 1 आणि वायचा -1 इथे. नंतर 2, -2 एक्सचा 2 आणि वायचा -2 इथे. आणि हे 3 आपण जॉईन केले. तर जॉईन केल्यानंतर आपल्याला ही स्ट्रेट लाईन जी मिळणार आहे, ही कुणाची स्ट्रेट लाईन आहे, तर ही स्ट्रेट लाईन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, कारण त्यावरनं आपण काढलेली. आता आपण दुसरं इक्वेशन कुठलं दिलंय ते बघूया आणि सॉल्व्ह करूया. सेकंड इक्वेशन दिलंय 2x मायनस वाय इज इक्वल टू 6. आता इथे पण काय करायचं, हा जो y आहे हा या बाजूला न्यायचा आणि 6 या बाजूला आणायचा. आता y मायनस इकडे आल्यावर तो काय होईल, प्लस वाय होईल. आणि हा 6 इथे काय आहे, प्लस आहे, तो इकडे आल्यावर काय होईल, मायनस होईल. म्हणजे 2x मायनस 6 इज इक्वल टू वाय. म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली, y इज इक्वल टू 2x मायनस 6 अशी आली. आता y इज इक्वल टू 2x मायनस 6 हे जे इक्वेशन आलेलं आहे ह्याच्यात आपण एक्सच्या वेगवेगळ्या किमती घेऊ. एक्सची किंमत 0 घेऊ, 1 घेऊ, 2 घेऊ, 3 घेऊ आणि ह्या एक्सच्या किमती बदलून वायच्या किमती मिळवूयात.
ठीक आहे, पहिल्यांदा घेऊया एक्सची किंमत 0. आता एक्सची किंमत जर आपण 0 घेतली, y इज इक्वल टू 2x मायनस 6, पुट x इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू काय येणार आहे, y इज इक्वल टू 2 इंटू 0 मायनस 6. आता 2 इंटू 0 काय येईल, 0. म्हणजे y इज इक्वल टू 0 मायनस 6. तर 0 मायनस 6 म्हणजे किती, मायनस 6. म्हणजे जर आपण इथं एक्सची किंमत 0 टाकली तर वायची किंमत आपल्याला मायनस 6 मिळते, ती इथे लिहिली. आता समजा एक्सची किंमत आपण 1 घेतली, इथं सांगा 2 इंटू 1 किती येईल, 2 1 2 बे 1 बे, म्हणजे हे 2 येतील. 2 वजा 6, 2 वजा 6 म्हणजे किती येतील, वजा 4 येतील, इथे लिहिली बघा. 2 इंटू 1 मायनस 6, 2 मायनस 6 इज इक्वल टू मायनस 4. समजा आपण 2 घेतली ही किंमत, 2 इंटू 2 किती येईल, 4, 4 मायनस 6 म्हणजे किती, मायनस 2. मग अशा पद्धतीने आपल्याला एक्सच्या वेगवेगळ्या किमती घ्यायच्या आणि वायच्या शोधून काढायच्या. नेहमी लक्षात ठेवा, इक्वेशन जे असतं हे इक्वेशन आपण वाय इज इक्वल टू किंवा एक्स इज इक्वल टू मध्ये आणून घ्यायचं, म्हणजे ते किमती काढायला सोपं जातं आपल्याला. म्हणजे आपण हे वाय इज इक्वल टू 2x मायनस 6 मध्ये आणलं इक्वेशन आणि एक्सच्या किमती टाकून वायच्या मिळवल्या. कधी कधी एक्स इज इक्वल टू पण आणलं तरी चालतं. मग आता आपल्याला ह्या किमती मिळाल्या 0 मायनस 6, 1 मायनस 4, 2 मायनस 2. तर ह्या किमती आपण इथे टाकल्या. तर ह्या टाकल्यानंतर 0 मायनस 6 कुठे येणार आहे, वाय ॲक्सिसवर बघा इथं. 1 मायनस 4, 1 मायनस 4, 2 मायनस 2 हा इथे. आणि दोन्ही स्ट्रेट लाईन ज्या आहेत त्या कुठे इंटरसेक्ट होत आहेत, तर इथे इंटरसेक्ट होतात 2 मायनस 2. मग हा कोण झाला, हा झाला आपला सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 6. ह्या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, 2 मायनस 2, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2. तर हे जे आहे इंटरसेक्शन पॉईंट इज 2 मायनस 2 अँड देअरफॉर सोल्युशन 2 मायनस 2, एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2. हे खूप महत्त्वाचं आहे लिहिणं. डिड यू अंडरस्टँड कशा पद्धतीने आपण हे सॉल्व करतोय ते तुम्हाला समजलं का? तर अशा पद्धती आपण ह्या पद्धतीने आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, 4th एक्झाम्पल. हां, आणि पुढची 2 तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं का, ह्याच्यात काय महत्त्वाचं आहे, तर याच्यामध्ये हे जे पॉईंट्स आपण शोधून काढतो याची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. याची प्रॅक्टिस करणं तुम्ही गरजेचे आहे. मुलं करतात काय, फक्त ग्राफ काढायला बघतात आणि हे रेडीमेड मॅडमने लिहून दिलेलं बघत असतात. तर हे तुम्ही स्वतः शोधून काढायचे, कारण परीक्षेला हे पॉईंट दिलेले नसतात, हे तुम्हाला शोधायचे असतात आणि हे अतिशय सोपं असतं. हे एक वेळ तुम्ही याची प्रॅक्टिस कमी करा, पण ह्याची प्रॅक्टिस जास्त करायची आहे तुम्ही पॉईंट शोधून काढण्याची. आता इथे बघा 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 हे 2 इक्वेशन आपल्याला दिलेत. आता ह्या दोन्ही इक्वेशनच्या आपल्याला काय काढायच्या आहेत, लाईन्स काढायच्या आहेत. आता ह्या लाईन्स काढण्याच्या आधी आपल्याला हा चार्ट तर काढावाच लागणार आहे आणि हा चार्ट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 1 2 3 1 2 3 असे 3 छोटे छोटे एक्झाम्पल सोडवावेच लागणार आहेत. तर आता मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं मागच्या एक्झाम्पलमध्ये की जे इक्वेशन असतं त्या इक्वेशनला काय करायचं, तर वायच्या फॉर्ममध्ये आणायचं. म्हणजे काय, वाय इज इक्वल टू मध्ये आणायचं. आता 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. मग आपण हा जो 2 आहे हा 2 इकडे आणूया आणि हा वाय आहे ना मायनस वाय हा इकडे आणूया. हा इकडे काय होईल, प्लस वाय होईल आणि हा 2 इकडे आणल्यावर काय होईल, मायनस 2 होईल. म्हणजे इक्वेशन काय झालं, हे 3x मायनस 2 इज इक्वल टू वाय. मग आता वाय इज इक्वल टू काय झालं, वायची किंमत काय आली, 3x मायनस 2, वाय इज इक्वल टू 3x मायनस 2. आता तुम्ही हे जर इक्वेशन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की एक्सच्या किमती बदलू शकतो आपण आणि ह्या एक्सच्या किमती बदलल्या की वायची बदलणार. समजा आता तुम्ही एक्सची किंमत जर 0 टाकली, समजा एक्सची किंमत इथं तुम्ही 0 टाकली तर हा काय होणार आहे, 0. म्हणजे इथं काय राहणार आहे, फक्त -2 राहणार आहे. मग वायची किंमत काय येईल, -2. समजा तुम्ही एक्सची किंमत 1 टाकली तर 3 इंटू 1 काय होणार आहे, 3. 3 मधनं 2 गेले किती, 1. म्हणजे जर एक्सची किंमत 1 टाकली तर वायची पण 1च येते. समजा तुम्ही एक्सची किंमत 2 टाकली, 3 इंटू 2 6. 6 मधून 2 गेले किती राहणार आहे, 4. म्हणजे एक्सची किंमत जर 2 टाकली तर वायची किंमत किती मिळते, 4 मिळते. हे आपल्याला तोंडी पण मिळू शकतं, पण आपण हे सॉल्व्ह करायचं असं. एक्स इज इक्वल टू 0, देन वाय इज इक्वल टू 3 इंटू 0 मायनस 2, 0 मायनस 2, वाय इज इक्वल टू -2. इफ एक्स इज इक्वल टू 1, x is equal to 1, then y is equal to 3 into 1 minus 2, 3 into 1 minus 2, 3 minus 2, y is equal to 1. Therefore, we get 1, 1. If x is equal to 2, then y is equal to 3 into 2, 3 into 2 minus 2,
6 - 2 means 4y is equal to 4. We get to 4 ऑर्डर पेअर. आता ह्या 3 ऑर्डर पेअर आपण काय करूयात, एक ग्राफ पेपरवरती प्लॉट करूया. आता ग्राफ पेपरवरती प्लॉट करताना 0 - 2, 0 - 2 कुठे येणार आहे, वाय ॲक्सिसवर. हा आला 0 - 2. नंतर 1 1, हा आला, हा 1, हा 1 आणि हा 1 इथे आला. त्यानंतर 2 4, 2 एक्सचा आणि 4, म्हणजे ही जी लाईन आलेली आहे ही लाईन कुणाची आलेली आहे, ही लाईन आलेली आहे 3x - y इज इक्वल टू 2. त्या लाईनचं नाव लगेच द्यायचं. त्याचप्रमाणे आता आपण प्लॉट करूया 2x - y इज इक्वल टू 3. आता 2x - y इज इक्वल टू 3 मध्ये काय होणार आहे, y इकडे आणला प्लस होईल, 3 इकडे आणला मायनस होईल. 2x - 3 इज इक्वल टू y, म्हणजेच काय, y इज इक्वल टू 2x - 3. अशाच पद्धतीने ते आलेलं आहे. आता एक्सच्या किमती बदलवा. एक्सच्या किंमत 0 घ्या, एक्सची किंमत 1 घ्या, एक्सची किंमत 2 घ्या. समजा एक्सची किंमत 0 घेतली, 2 × 0 0 -3, वायची काय येणार -3. समजा एक्सची किंमत 1 घेतली, 2 × 1 2, 3तनं 2 गेला, इथं काय येणार आहे -1 येणार आहे. आणि समजा तुम्ही 2 घेतली, 2 × 2 4, 4 मधनं 3 गेला +1. अशा पद्धतीने हे आपण सॉल्व करून ह्या ज्या ऑर्डर पेअर्स मिळणार आहेत त्या ऑर्डर पेअर्स आपण इथे 0 - 3, 0 - 3, 1 - 1, 2 1, 2 1 आणि हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट काय केले आपण इथे प्लॉट केले. आणि हे पॉईंट प्लॉट केल्यानंतर आपल्याला मिळालेली आहे ही स्ट्रेट लाईन. कुणाची येते, 2x - 3ची. आणि ह्या 2 स्ट्रेट लाईन कुठे इंटरसेक्ट होतात, तर इथे इंटरसेक्ट होतात. तर हा कोणता पॉईंट आहे, हा आहे एक्सचा -1 आणि वायचा -5. आणि म्हणून हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो आपलं काय सोल्युशन आहे. इंटरसेक्शन पॉईंट -1 - 5 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन xy -1 -5. अशा पद्धतीने आपण या चे 4 एक्झाम्पल बघितले प्रॅक्टिस सेटमधले. आणि तुम्ही हा प्रॅक्टिस सेट सोडवताना काय करायला पाहिजे, तर मेनली तुम्ही पॉईंट शोधून काढणे, कोऑर्डिनेट शोधून काढणे, हा चार्ट व्हेरी 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 IMP आहे. हे चार्टच तुम्हाला शोधून काढता आले पाहिजे आणि त्याच्यानंतरच इकडे वळायचं. हे तुम्ही मनानेच करायचं, बघून करायचं नाही. प्रत्येक एक्झाम्पलचे हे जे चार्ट आहे तो 2-2, 3-3 वेळा सोडवा. काही मुलांना ह्याच्यातच अडचणी येतात. प्लस मायनसचे रूल मी तुम्हाला मागे सांगितलेले आहेतच या लेसनच्या स्टार्टिंगला, तर ते पण तुमच्याकडे आहेत. ते सारखे समोर ठेवायचे आणि हे शोधून काढायचे. एक जरी प्लस मायनस चुकला तरी, जर समजा -3 जर तुमचं +3 उत्तर आलं तरी तो पॉईंट ह्या कोऑर्डिनेटनं दुसऱ्या कोऑर्डिनेटमध्ये जातो आणि मग आपले स्ट्रेट लाईन दिसत नाही. आणि म्हणून यात काय जर महत्त्वाचं असेल ना, तुम्हाला ग्राफिकल मेथडनी उदाहरण यावं असं जर वाटत असेल ना, तर तुम्हाला कोऑर्डिनेट शोधताच आले पाहिजे, टेबल तुम्हाला करताच आला पाहिजे. आणि ते येण्यासाठी प्रॅक्टिसच आवश्यकता आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि तुम्हाला आजचा लेसन समजला, डिड यू अंडरस्टँड? जर तुम्हाला ग्राफिकल मेथड समजली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण टाका. अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.